या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत पॉस्को, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीसह एकूण 22 गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्ये 1 जबरी चोरी, 1 घरफोडी, 8 मोटरसायकल चोरीचे असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे आढावा बैठकीत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी विशेष तपास पथके तयार करून सराईत गुन्हेगारांच्या शोध मोहिमेला गती दिली. 27 एप्रिल 2026 रोजी अकलूज येथे सापळा रचून पोलिसांनी गोपी विजय चव्हाण, वय 24, राहणार माळशिरस याला चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह विविध ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान अकलूजसह बेळापूर, मोडणीम, पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातील चोरीचे गुन्हे उघडकीस झाले. आरोपीकडून 8 चोरीच्या मोटरसायकलींसह एकूण 2,27,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास अकलूज पोलीस ठाणे करत आहे. तसेच घरफोडीच्या 6 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला प्रकाश रामा चव्हाण यालाही अटक करण्यात आली असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. ही कारवाई प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, विजय शिंदे, भीमगोंडा पाटील, ज्ञानेश्वर वाघ, कुलदीप सोनटक्के तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि अकलूज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.